मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीत विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू झालाय। वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। पार्टीमधील ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थांमुळे अनेकांना त्रास झालाय। संबंधित पार्टी ड्रग्सही सेवन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीमध्ये विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधित पार्टीत ड्रग्सही सेवन करण्याचा आरोप करण्यात आलाय। एका पार्टीमध्ये विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू झालाय, तसंच या पार्टीमध्ये ड्रग्सही सेवन करण्याचा आरोप करण्यात आलाय। वनराई पोलिसांकडून याबाबत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। पार्टीमधील ड्रिंक आणि खाद्यपदार्थांमुळे अनेकांना त्रास झाल्याचंही समोर आलंय। यावर आपले प्रतिनिधी वैभव खाग आपल्याला अधिकची माहिती देतील। वैभव, काय सांगाल? अगदी बरोबर आहे। नेस्को सेंटरमध्ये 11 तारखेला एक घटना घडली होती। तिथे एक हाय प्रोफाईल पार्टीचं आयोजन करण्यात आलं आणि त्या पार्टीच्या आयोजनामध्ये साधारणतः 3 ते 4 हजार मुलं सामील झाली होती आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असेल किंवा मद्यप्राशन सुद्धा काही मुलांनी केलं होतं। त्यापैकी 3 मुलांना त्याचा त्रास झाला म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। आणि त्याच दरम्यान काल जर पाहायला गेलं तर काल दुपारी एक मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर वनराई पोलीस स्टेशन जे आहे गोरेगावचं, त्या पोलिसांनी ज्यांनी ही पार्टी ऑर्गनाईज केली होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे आणि 5 जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यानंतर ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं आणि त्या ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट अजूनही प्राप्त झालेला नाही। जेव्हा त्या ब्लड रिपोर्ट जेव्हा प्राप्त होईल त्यानंतर संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। अभिषेक, नक्कीच धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर चौकशीमध्ये अजून काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीमध्ये विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू झालाय। याबाबत आता वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या पार्टीमध्ये ड्रिंक आणि खाद्यपदार्थांमुळे अनेकांना त्रास झालाय, तर संबंधित पार्टीमध्ये ड्रग्सही सेवन करण्यात आल्याचं आता समोर आलंय। सध्या याबाबत वनराई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आणि याबाबत काय धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत हे पाहणंही सध्या महत्त्वाचं ठरेल। गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीत विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू झालाय। याबाबत आता 5 जणांना अटकही करण्यात आली आहे। वनराई पोलिसांकडून सध्या अधिकचा तपास सुरू आहे।